विजय प्राप्त करण्यापेक्षा देशातील अधर्मवाद, हुकुमशाही, सर्वसामान्यांवर होणारा अन्याय, शेतकरी, बेरोजगार असलेला तरुण या सर्वांना येणाऱ्या काळात चांगले दिवस, चांगले परिवर्तन त्यांच्या जीवनात हो अशी मनोकामना राज ठाकरे या महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीच्या सोबत गेले तरी त्यांना माहीत आहे की भाजपा कशी काम करते। भारतीय जनता पार्टीच्या बद्दल प्रत्येक माणसाच्या मनात द्वेष निर्माण झाला आहे आणि तेच काम भारतीय जनता पार्टी करत आहे, घर फोडत आहे। सध्या माहितीमध्ये सौदेबाजी सुरू आहे। नकली शिवसेना असती तर फोडण्याचे कारण काय होते? असली शिवसेना 12-13 जागा का देतात? या अगोदर तुम्ही 22-23 जागा शिवसेनेला देत होता। राजकारणामध्ये विदर्भातील 4 जागा आहे। एका दिवसात सर्व गोष्टी स्पष्ट होतील। या महाराष्ट्रात 25 जागा भाजप लढत आहे आणि त्यांच्या सभेला नरेंद्र मोदी, अमित शहा यांना बोलावण्यात येते। देवेंद्र फडणवीस यांच्या सभेला कुठे महत्त्व आहे? बावनकुळे यांच्या सभेला कुठे महत्त्व आहे? या राज्यातील भारतीय जनता पार्टी हा कुचकामी पक्ष आहे, म्हणून केंद्रातल्या नेत्यांना भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराला उतरावे लागते। भारतीय जनता पार्टीच्या विरोधात राहो असे नाही, पण भारतीय जनता पार्टीचे जे ध्येय धोरण आहे, देशामध्ये हुकुमशाही, कायदा गोंधळण्याची घटना गुंडाळण्याचे काम करत आहे, त्यामध्ये प्रकाश आंबेडकर ही विरोधाची आघाडी घेतील हा माझा काही व्यक्तिगत विषय नाही। सत्ता येणार चिमणीची लढाई आहे। एका जंगलात आग लागली होती की चोचीने थेंब थेंब पाणी आणून टाकले होते, तसं या लढाईमध्ये प्रकाश आंबेडकर तशी भूमिका घेतील। म्हणजे नवीन वर्ष सुरू होत असताना निश्चित येणाऱ्या काळात हे नवीन वर्ष परिवर्तनाचं हो, या नवीन वर्षात परिवर्तन हो, या देशात लोकशाहीचं राज्य येऊ, या देशातली हुकुमशाही बाहेर हो आणि या देशात खऱ्या अर्थानं जनता जे पाहिजे, जनतेच्या हिताचं परिवर्तन व्हावं अशा प्रकारची मनोकामना निश्चित आम्ही व्यक्त करतो। म्हणून नाही, मी जो विचार करतो आज त्यांच्याकडे सक्षम उमेदवार नाही आहे। उमेदवार उभा कोण करायचा हा त्यांच्यासमोर प्रश्न आहे। मग भारतीय जनता पार्टीला सोडायचं की स्वतः लढायचं हा पण प्रश्न आहे। स्वतः लढायचं तर निवडून येऊ शकत नाही, दुसऱ्याला द्यायचं तर ती एक राजकीय अडचण आहे। आम्हाला एक सक्षम पर्याय आम्हाला देऊच शकत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे। मी कोणत्या व्यक्तीविषयी बोलणार नाही, कोण सक्षम आहे कोण असक्षम आहे अशाविषयी बोलणार नाही, परंतु आज ज्या असली म्हणतात ते या असलीकडं असली चेहरा नाही अशा प्रकारची स्थिती आहे आणि म्हणून मला असं वाटतं आम्ही विजयाच्या दिशेनं एक एक पाऊल पुढं टाकतो। विजयाचा आहे ना सौदेबाजी नाही, एक जागा हे घ्या एक जागा ते घ्या। मी सांगितलं ना, मी राजसाहेबाविषयी निश्चित सांगेल की ते सौदेबाजीला भुलणार नाहीत। येणाऱ्या काळात जर एवढी नकली शिवसेना असेल तर ती फोडायची का गरज पडली? नकली होती राहू द्यायचं आम्हाला नकली। असली शिवसेनेला मग नकली शिवसेनेला त्यावेळेस तुम्ही 22-22 जागा देत होत्या, मग असली शिवसेनेला तुम्ही 12-13 जागा का देता? नकली शिवसेनेकडे तोंड डोळे वाटायची तुमची हिंमत नव्हती, आज तुम्ही त्या असली शिवसेनेचे उमेदवार का ठरवता? असली शिवसेनेने उमेदवार ठरलेले ते बदलायला का भाग पाडता? हा माझा प्रश्न आहे, याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे। आणि तुम्हाला शिवसेनेची गरज आहे ज्या महाराष्ट्रात, पण एखादं वाघाचं कातडं पांग घालणारा वाघ होऊ शकत नाही, वाघ वाघच असतो। तेव्हा शिवसेना काय असेल या महाराष्ट्रातील जनता निवडणुकीत दाखवून देईल। उद्या या सगळ्या गोष्टी 10 दिवशी राजकारणात फक्त तिकडच्या पूर्व विदर्भातल्या 4 जागा आहेत, 4-5 जागा आहेत, त्यामुळं एक दिवसात सगळ्या गोष्टी होतील, फार त्याला चिंता करण्याची गरज नाही। आणि हेच बघा, या महाराष्ट्रात भाजप 5-25 जागा लढते ना, 18-18 सभा नरेंद्र मोदींच्या, अमित शहांच्या, योगीच्या, याच्या त्याच्या। आता मला सांगा, नितीन गडकरींसारख्या नेत्यांवर 4-4 सभा घ्यायची वेळ काय यावी? कारण जनमतच भाजपाच्या विरोधात आहे आज। ठीक आहे, नितीन गडकरी चांगले व्यक्ती असतील, पण जनमत भारतीय जनता पार्टीच्या बाजूने नाही आहे कुठंच आज। आणि म्हणून अशा पद्धतीनं मला असं वाटतं आज भारतीय जनता पार्टीला अशा पद्धतीनं स्वतः पंतप्रधानाला आहे का? देवेंद्र फडणवीस सभेला कुठं व्हॅल्यू आहे? काय ते बावनकुळे यांच्या सभेला कुठं व्हॅल्यू आहे? सभा नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या सभा त्यांना व्हॅल्यू आहे। आणि म्हणून मला असं वाटतं या राज्यातलं नेतृत्व कुचकामी भारतीय जनता पार्टीचं, या राज्याच्या नेतृत्वावर एखाद्या विश्वास नसेल आणि म्हणून केंद्रातल्या नेत्यांना भारतीय जनता पार्टीच्या राज्यात प्रचाराला उतरावं। शाखेपासून वार्डापासून सुरुवात करत असतो, मग तालुक्यात जात असतो, मग जिल्ह्यात जात असतो, मग त्यांनी देशात राज्यात जायचा विचार करावा लागतो।
आता येथे पाहिजे जातीचे येडेगावाचे काम नव्हे, त्यामुळे जातीचे लोक तिथे नाही आहे. बरं, संभाजीनगरचा हा विषय आहे, पण आता 9:55 झाले. 11 वाजता शिवालयामध्ये पत्रकार परिषद आहे. सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. आता मी बोलणं योग्य होणार नाही. 11 वाजता पत्रकार परिषद मान्य उद्धवजी ठाकरे साहेब, मान्य शरद पवार साहेब, मान्य बाळासाहेब थोरात यांची पत्रकार परिषद शिवसेनेच्या राज्य संपर्कालय शिवालयात आहे. तिथे या सगळ्या गोष्टी क्लिअर होईल. तुम्ही फक्त 1 घंटा 10 मिनटं थांबा. सगळ्या जागा आता क्लिअर होतील, झालेल्या आहेच. तुम्हाला थोडी सांगणार आम्ही. आता आम्ही पत्रकार परिषद जाहीर होणार, त्यामुळे सगळ्याच्या सगळ्या 48 जागाचं क्लॅरिटी 11 वाजता होणार आणि त्या झालेल्या आहे. कुठेही आमच्या मनात शंका नाही. प्रकाश आंबेडकरांनी तो त्यांच्या फॉर्मला धुडकावून लावलेला आहे महाविकास आघाडीचा. आणखी त्यांना आशा वाटते की प्रकाश आंबेडकर त्यांच्यासोबत असतील किंवा ते म्हणतील तसं ते पावलं उचलतील. हे प्रकाश आंबेडकर एक आदरणीय व्यक्तिमत्व आहे. या महाराष्ट्रातलं एक चळवळीतलं नेतृत्व आहे. आणि चळवळीतलं नेतृत्व असताना मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीविषयी विरोधात त्यांनी सातत्यानं भूमिका मांडली. मी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात राहावं असा मुद्दा नाही. जी भारतीय जनता पार्टीचं ध्येय धोरणं आहे, जे आज कायदा गुंडाळण्याचं, घटनाच गुंडाळण्याचं, देशात हुकुमशाही निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे, त्यात प्रकाश आंबेडकर सारखे संवेदनशील नेतेसुद्धा मला असं वाटतं या विरोधात जी आघाडी त्याच्यात असणं आवश्यक आहे. हा काही कोणाचा व्यक्तिगत विषय नाही, सत्ता येणं न येणं याचा विषय नाही. हा लढा आहे, ही लढाई आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला ती चिमणीची लढाई माहिती आहे ना. एका जंगलात आग लागली होती, चिमणीनं फक्त चोचीनं पाणी टाकलं. मला एक चोचीनं टाकलेलं पाणी, त्यामुळे कोणत्या लढाईत राहतं, या लढाईत राहतं का या लढाईत राहतं हे महत्त्वाचं आहे. मला वाटतं या लढाईत प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा सहभागी व्हावं ही अपेक्षा महाविकास आघाडीच्या सगळ्या पक्षांची आहे. म्हणून आम्ही शेवटपर्यंत मला असं वाटतं त्यांच्यासाठी प्रयत्न करतो. त्यांच्यासाठी सगळे कवाडं आम्ही उघडे ठेवतो.